नमस्कार मंडळी, मी नेहा. तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतो सत्याचा उलगडा. सुषमा अंधारे यांनी भर सभेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा बँड वाजवला. शिंदे आणि फडणवीस हे दोघे 24 तास टेन्शनमध्ये असतात. शिंदेनं टेन्शन हे आहे की माझं मुख्यमंत्रीपद गेलं, आता उपमुख्यमंत्रीपद सुद्धा जातं की काय. त्यासाठी शिंदे सारखं 2-4 दिवसांनी दिल्लीला येरझऱ्या मारत असतात. इकडं फडणवीसांना टेन्शन आहे की कुणी माझ्या खुर्चीचं दावेदार तयार तर होत नाही ना. मी थोडा वेळ उठलो तर तावडे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील येऊन बसणार तर नाही. फडणवीसांचं स्वप्न आहे त्यांना शरद पवारांसारखं चाणक्य बनायचं आहे. शरद पवारांना रिप्लेस करून त्यांची जागा फडणवीसांना घ्यायची आहे. शरद पवार आणि फडणवीस यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा दर्जा बघा. शरद पवारांनी आर पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाडसारखे कार्यकर्ते तयार केले. फडणवीसचे कार्यकर्ते कोण? गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते. हे 2च आहेत. आपले प्रश्न आपण मांडायचे कुणाकडे? तर फडणवीसांना वेळ नाही, त्यांचा अख्खा वेळ त्यांची खुर्ची वाचवण्यात जातोय. सतत ते भयग्रस्त असतात की माझ्या खुर्चीवर कोण बसेल. संगीत खुर्चीसारखं मी जरा उठलो तर तावडे बसेल का? पाठव त्याला दिल्लीला. मी जरा उठलो तर लगेच पंकजा मुंडे बसेल? आवाज बंद करून टाका. मी जरा उठलो चंद्रकांत पाटील, लगेच चंद्रकांत पाटलांच्या मागे निलेश घायवळ, सगळं शुक्ल कष्ट लावून टाका. पण राम शिंदेचं नाव आलं की गप्प बसा. मग चौकशी पुढे नको. राम शिंदे त्यांचा ब्ल्यू आयड बॉय आहे. काय पद्धतीचं राजकारण करतात. मुरलीधर मोहोळचं जरा कौतुक होतंय का लगेच चंद्रकांत पाटलांच्या मागे लागा. जो कोणी मुख्यमंत्री आणि या सगळ्यांच्यामध्ये अबनंबर एकनाथ 13 आहे. कारण तुम्ही पहिला एपिसोड केला होता व्हाया सुरत गुवाहाटी. त्या व्हाया सुरत गुवाहाटीचा दीर्घांक अंक 2 सुरू होतोय तो उदय सामंतांच्या माध्यमातनं. होय, पुन्हा एकदा. बरं, इकडे हे भयग्रस्त आहेत की आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचेल का. त्यामुळे ते वेगवेगळे पक्ष फोडतायत. पक्ष फोडून झाले एवढ्यानी कुठे भागतंय त्यांचं. आता ते कुटुंबही फोडतायत. काल बघितलं असेल आपण की काय पद्धतीने निलेश राणे पैसे दाखवत होते. पैसे कोणाचे? तर भाजपचं दाखवत आहेत. आणि ते सांगतायत की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचे हे लोक बघा कसे बदमाश आहेत. भाजपने एक बदमाशपणा केलेला आहे आणि भाजप बदमाशपणाने पैसे काढतंय. कोण सांगतंय? निलेश राणे. कोण निलेश राणे? ज्यांचा बाप भाजपात आहे ते निलेश राणे सांगतायत की भाजप बदमाश आहे. ज्याचा भाऊ भाजपात आहे ते निलेश राणे सांगतायत की भाजप बदमाश आहे. म्हणजे पक्ष तर फोडले, पण भावाला भाऊ ओळखेना गेला, बाप लेकाला ओळखेना गेला, लेक बापाच्या विरोधात जायला लागला. हे सगळ्या राजकारणातनं कधी त्यांना वेळ मिळावा की त्यांनी अंबरनाथकरांचे किंवा हे जे सगळे आमचे निमशहरी भागात राहणारे जे लोक आहेत यांचे प्रश्न त्यांनी कधी सोडवावे. बरं, हे सगळे प्रश्न त्यांच्यात सुटत नाहीत म्हणून दुसरा जाहिरात करणारा आपण शोधावा. म्हटलं की जो दुसरी जाहिरात चालू आहे की ज्यानं सगळी चोराचोरीचा आणि उचलेगिरीचा धंदा चालू केला, आपण त्याच्याकडे प्रश्न मांडावे का? त्याची तर अडचण त्याच्याही पेक्षा वाईट आहे. काल परवा ते तिकडे तक्रार घेऊन गेले. सर त्याने असं केलं बघा सर, त्याने माझं शर्ट ओढला, त्याने माझी दाढी ओढली सर, त्याने माझा चष्मा ओढला सर, हे असं झालंय. आलंय ते त्यात. सारखं यायचं नाही हो तिकडं, फटकरून लावलं राव. अब क्या करे का? आता काय होईल? एक जण म्हणतोय मी लंका जाळून टाकीन, दुसरा म्हणतोय मी लंकेत राहतच नाही. वा, तय राजकारण आहे. अरे तुम्हाला लंकेत राहायचंय का नाही? लंका जाळायची, राख करायची, काय सगळी राखरांगोळी करायची ती करा ना. पण तुमच्या या राखरांगोळीचा राजकारणामध्ये इथल्या सामान्य जनतेचा संपूर्ण जो जीवन जगण्याचा त्यांचा सुरळीत मार्ग आहे, इथली जी लोकशाही संसद व्यवस्था आहे, त्या व्यवस्थिती राखरांगोळी कशापायी करता? इथल्या लोकांना मोकळ्यापणाने जो श्वास घ्यायला हवा तो श्वास का बरं घेऊ दिला जात नाही? आम्ही बोलायची गरजच नाही. काल कोण सांगत होतं त्यांच्यात एक, मला वाटते कोण गुलादगडी सांगत होता काल की अहो राणे तर कोंबड्या विकायचा, हा कोणतरी पानाला चुना लावायचा, असं करायचा, तो तसं करायचा, आम्हाला मातोश्रींनी दिलं. आत्ता आठवतंय? त्यांनी ठेंगा दाखवल्यावर आत्ता आठवतंय? पण आता त्यांच्याही लक्षात आलं की भाजपने काय राजकारण केलं आणि कशा पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण करून एकीचा बळ असतं. एकत्र असल्यावर कोणाची हिंमत होत नाही. पण इथेच कल्याण डोंबिवलीमध्ये काय पद्धतीने भाजपच्या लोकांनी शिंदेच्या लोकांना तिंबलं ते तुम्ही बघितलंय. आता ही तिंबात आता फक्त नुसता थोडीशी मारहाण झाली असेल, इथून पुढे तुडवाडवीचा कार्यक्रम त्यांचा सुरू होईल. परंतु भाजपचं जरा वेगळंच आहे की घोटाळा कितीचा केला ह्याच्यावर त्यांच्याकडे पट ठरतं. साहेब काय नाही, माझा 5-25 कोटीचाच होता, ह्याला नगरसेवकाचं देऊन टाकू उमेदवारी. साहेब माझा आपला 100-200 कोटीचा होता, ह्याला आमदारकीचं तिकीट दे. अरे साहेब माझा 1000 कोटीचा घोटाळा होता, ह्याला
कॅबिनेट मिनिस्टर कर. साहेब माझा 70,000 कोटीचा होता, याला उपमुख्यमंत्री कर. चल चल चल. हे भाजप, हा भाजपचा विचार आहे? हे तत्वनिष्ठ राजकारण आहे? पण दादा हो, अशा पद्धतीने चोराचोरी किती दिवस करतील? अशा पद्धतीने फंडची धमकी किती दिवस देतील? चंद्रशेखर बावनकुले सारखा माणूस सांगतोय. खरं तर बावनकुले माफीचे साक्षीदार आहेत. फडणवीसांनी जवळजवळ संपवून टाकलं होतं ह्या माणसाचं राजकीय आयुष्य, पण त्यांनी नंतर जुळवून घेतलं. त्यामुळे कसे तरी तरले. नाहीतर गडकरी, तावडे याच्यानंतर बावनकुलेचीच वाट होती. ते बावनकुले सांगतायत, निवडणुकीत सांगतायत, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सांगतायत, ते मांडव टाकारे पैशाची काळजी करू नका. एक पडदा पांढरायला 50 रुपयाचा पडदा आहे, सांगा काय फरक पडत नाही. निवडणूक आयोगाला मी बोलतो, मी निवडणूक आयोगाला सांगतो, मी राज्यावर बसलो म्हणजे काय, निवडणूक आयोगाला मी सांगतो आणि मी राज्यावर बसलो, असं बावनकुले सांगतायत. काय निवडणूक आयोग काय बावनकुलेच्या घरचा घरघडी आहे? आपण आपल्या घरातल्या माणसाला सांगतो की नाही? एखादा जो घरातला घरकाम करणारा नोकर असतो, राजू धुयला रे, तसं सांगणार काय? 50 रुपयाचा पडदा आहे. काय पद्धतीचं राजकारण आहे? ही दंडशाही आहे, ही दडपशाही आहे, गुंडगर्दी आहे. याच्या विरोधात आम्हाला मशाल पेटवायची आहे. व्हिडिओ आवडला असेल आणि आपण जर कट्टर शिवसैनिक असाल, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.